कल्याणीनगर पोर्श अपघात प्रकरणामुळे संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली असताना आता आरोपी विशाल अग्रवाल आणि त्याच्या कुटुंबाचा कथित पार्टी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या व्हिडिओमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे। जामिनावर सुटका झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या या कथित पार्टीमध्ये विशाल अग्रवाल हा पत्नी समवेत गळ्यात नोटांचे हार घालून नाचताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे। दोन निष्पाप तरुणांचा जीव जाणाऱ्या या भीषण अपघातानंतरही अग्रवाल कुटुंबाकडून केलेल्या या कृतीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे। देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं महाराष्ट्रातून आणखी 2 आरोपींना अटक केली आहे। यामध्ये पुण्यातील डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीचा फिजिक्स विषयातला शिक्षक तेजस शहा याला अटक करण्यात आली आहे। यामुळे या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या 13 वर पोहोचली आहे। मनीषा हवलदार हिने तेजस शहाला भौतिकशास्त्र विषयाचे प्रश्न तिच्या पतीच्या मोबाईलवर पाठवण्यास सांगितले होते। सारसबाग आणि सारसबागेतील तळ्यातील गणपती मंदिर 28 आणि 29 मे या 2 दिवशी बंद राहणार आहे। पुणे पोलिसांनी या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। या दरम्यान नागरिकांना उद्यानात प्रवेश करता येणार नाही। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सारसबाग उद्यान बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली। पुण्यात कॉक्रोच जनता पार्टीची क्रेज अजूनही टिकून असल्याचं दिसून आलं आहे। अप्पर इंदिरानगर परिसरात सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामाविरोधात सामाजिक कार्यकर्ते अमोल परदेशी यांनी झुरळाचं पोस्टर गळ्यात अडकवून अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं। चुकीच्या पद्धतीनं सुरू असलेल्या ड्रेनेज कामामुळे परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि कीटकांचा उपद्रव वाढल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। हवेली तालुक्यातील थेऊर येथील 21 वर्षीय तरुण सर्पमित्राचा साप पकडत असताना साप चावून मृत्यू झाल्याची घटना घडली। दीपक संतोष जाधव असं मृत्यू झालेल्या सर्पमित्राचं नाव आहे। ही घटना हवेली तालुक्यातील कोलवडी ग्रामपंचायत हद्दीत 25 मेच्या सायंकाळी घडली।